नमस्कार. काही माणसं इतिहासात नाही तर हृदयात जिवंत असतात. शब्दांनी माणुसकी शिकवणारे, कृतीने समता जागवणारे ते म्हणजे साने गुरुजी. माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहे ज्यांनी शब्दातून माणुसकी शिकवली, कृतीतून समता जागवली आणि आयुष्य अर्पण करून मूल्यांची पूजा केली. ते म्हणजे साने गुरुजी. 24 डिसेंबर 1899 रत्नागिरी जिल्ह्यातील पाळगाव इथे जन्म झाला पांडुरंग सदाशिव साने यांचा. पण महाराष्ट्राने त्यांना ओळखले साने गुरुजी म्हणून. आईकडून मिळालेली संस्काराची शिदोरी, गरिबीतील संघर्ष आणि सत्याशी कधीही तडजोड न करण्याची शिकवण यातून गुरुजी घडत गेले. आई म्हणजे देवळातील मूर्ती नाही, ती रोजच्या जीवनातील देव आहे, ही भावना त्यांच्या लेखनातून सतत प्रकटते. साने गुरुजी फक्त शिकवत नव्हते, ते घडवत होते. त्यांचा वर्ग म्हणजे केवळ फळा खडू नव्हे, तर माणुसकीची प्रयोगशाळा होती. विद्यार्थ्यांना ते नेहमी म्हणायचे, चांगले गुण मिळवणं महत्त्वाचं नाही, चांगला माणूस होणं महत्त्वाचं आहे. ते स्वतः विद्यार्थ्यासोबत जमिनीवर बसत, त्यांच्या अडचणी ऐकत आणि आयुष्याचा धडा देत. साने गुरुजींचं लेखन म्हणजे हृदयातून उतरलेली प्रार्थना. श्यामची आई हे पुस्तक नाही, ती प्रत्येक आईच्या प्रेमाची गाथा आहे. श्यामच्या आयुष्यातून आपण शिकलो सत्य, प्रामाणिकपणा, त्याग आणि प्रेम. त्यांची लेखणी कधी उपदेशक नव्हती, ती नेहमी आपली होती. साने गुरुजी केवळ लेखक नव्हते, ते कृतिशील समाजसुधारक होते. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी लढा दिला. मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी त्यांनी प्राणांची बाजी लावली. स्वतंत्र चळवळीत सहभागी होऊन तुरुंगवास भोगला, पण विचार कधीच बंदिवान झाले नाहीत. सर्व माणसं आधी माणूस आहेत, धर्म जात सगळं नंतर, हा त्यांचा ठाम विचार होता. 11 जून 1950 देश स्वतंत्र झाला होता, पण माणसांमध्ये अजूनही भीती होती. मन हेलून टाकणारा निर्णय म्हणजे उपोषणाद्वारे त्यांनी प्राणत्याग केला. ते गेले, पण विचार अमर झाले. आजही जेव्हा आपण माणुसकीची भाषा बोलतो, तेव्हा साने गुरुजी आपल्या सोबत असतात. मित्रांनो, साने गुरुजी म्हणजे पुस्तकातील धडा नव्हे, ते जगण्याची पद्धत आहे. आज त्यांच्या जयंतीला आपण एकच संकल्प करूया, चांगले होण्याआधी माणूस होऊया. आणि आपल्या मुलांना सांगूया साने गुरुजी कोण होते. साने गुरुजी आपल्याला एकच शिकून गेले, धर्मापेक्षा माणूस मोठा. आज त्यांच्या विचारांची गरज आपल्याला सर्वाधिक आहे. आज आपल्या मुलांना सांगायची गरज आहे किंवा विचारायची गरज आहे आपल्याला की तुला साने गुरुजी कोण होते हे माहीत आहे का? साने गुरुजी हे शिक्षक होते, लेखक होते का स्वातंत्र्य सैनिक होते? श्यामची आई हे पुस्तक ऐकलं आहे का तू? ते कोणी लिहिलं आहे तुला माहिती आहे का? साने गुरुजी कोणत्या मूल्यांसाठी ओळखले जातात असे तुला वाटते? आजच्या समाजात साने गुरुजींचे विचार उपयोगी पडतील का? साने गुरुजींसारखा शिक्षक तुला जर मिळाला तर तुला काय व्हावं असं वाटेल? तुला साने गुरुजीबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला मुलांना विचारायचे आहे. काही मुलांना साने गुरुजी माहिती असतील, तर काहींना अजून ओळख व्हायची आहे. पण एक गोष्ट नक्की मित्रांनो, माणुसकी, समता आणि प्रेम ही मूल्ये आजही तितकीच महत्त्वाची आहेत. चला तर मग आपल्या मुलांना केवळ यशस्वी नाही तर चांगले माणूस बनवणारे विचार देऊया. हे साने गुरुजींना खरं अभिवादन ठरेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.